सोलापूर महानगरपालिकेने बापूजी नगर येथील समाज मंदिराच्या बेकायदेशीर वापराबाबत चौकशीचे आदेश दिल्यानंतर संबंधित जीजस गॉस्पेल सोसायटीकडून अत्यंत संतापजनक कृत्य घडत आहे। प्रशासकीय चौकशीची चाऊल लागताच संबंधित इसमांनी दत्तात्रय कानेपागुल व त्यांचे साथीदारांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी तातडीनं हालचाली केल्या। चौकशी सुरू होण्यापूर्वी या इमारतीवर एक मोठा क्रॉस होता, जो या वास्तूचा चर्च म्हणून वापर केला जात असल्याचा प्रमुख पुरावा होता। मात्र आता चौकशीत हा प्रकार उघड होऊ नये म्हणून त्यांनी सदर क्रॉस जाणीवपूर्वक काढून टाकला आहे। प्रशासनाने चौकशीचे आदेश देऊनही संबंधित इसम प्रशासनाला उघडपणे आव्हान देत आहेत। जर आता प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत तर हे पुरावे नष्ट करणारे लोक उद्या इतरही महत्त्वाचे पुरावे नष्ट करतील। त्यामुळे ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन येत्या 48 तासांच्या आत सदर व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना स्थानिक नागरिक या घटनेच्या निषेधार्थ तीव्र लोकशाही आंदोलन छेडतील। तर हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख श्री रवी सिद्धराम घोणे यांच्या वतीनं प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये शासकीय चौकशी सुरू असताना पुराव्यांशी छेडछाड करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे। त्यामुळे संबंधित इसमांवर भारतीय न्याय संहिता BNS नुसार पुरावे नष्ट करणे या कलमांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा। आपण तात्काळ महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना घटनास्थळी पाठवून या वास्तूचा पंचनामा करावा, क्रॉस काढल्याचे पुरावे जप्त करावेत आणि ही वास्तू तात्काळ सील करावी। ज्या अर्थी त्यांनी पुरावे नष्ट केले आहेत त्यावरून त्यांचा गुन्हा स्पष्ट सिद्ध होत आहे। त्यामुळे त्याची चौकशी आता केवळ प्रशासकीय नसून ती फौजदारी स्वरूपाची असावी। चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर वास्तूत कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश द्यावेत आणि जर यापुढील काळात कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा बदल वास्तूत आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींना थेट अटक करावी, असे रवी सिद्धराम घोणे हे म्हटले। आज या ठिकाणी सोलापूर CP साहेबांना आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या सर्व हिंदुत्ववादी संघटने कार्यकर्ते एकत्र येऊन CP साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं आहे की जे बापूजी नगरमध्ये जे चर्च चालू आहे, जे की एक समाज मंदिर म्हणून होता, त्याला चर्चाचं रूपांतरण करून यवन कानेपागुल नामक व्यक्ती, जो दत्तात्रय कानेपागुल होता, तो यवन कानेपागुल या नावाने तो चर्च चालवतो आणि तो स्वतः महापालिकेत शासकीय कामात दाखल असून देखील त्यांनी समाजाच्या नावाने आरक्षण घेऊन आता तो ख्रिश्चन म्हणून वावरतोय। तो व्यक्तीवर रीतसर गुन्हा दाखल झाली पाहिजे, हा एक आमची मागणी होती। दुसरी गोष्ट, जे समाज मंदिर म्हणून उपयोग केलं जात होतं त्या समाज मंदिरला चर्चचं रूपांतरण केले, त्या संदर्भात महापालिका आयुक्तांनी त्याच्यावर कारवाईसाठी आणि चौकशीसाठी समिती नेमली आणि ते समिती नेमले असता त्या ठिकाणचे जे काही क्रॉस असेल त्या चर्चवरचं आणि त्या आतील जे काही फोटो मजकूर आहेत ते सगळं निशाणी मिटवण्यासाठी ते दत्तात्रय कानेपागुल, यवन कानेपागुल यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आम्ही मागणी केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर अहिल्यानगरमधील आमचं हिंदुत्ववादी बंधू सागर बेग यांच्यावर पाकिस्तानसारख्या अतिरेकीकडून आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे। त्या संदर्भात देखील आम्ही CP साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून। दुसरा एक मुद्दा असा आहे की जे आपले शासकीय ITI आहे त्या ITIमध्ये आपल्या हिंदू मुलींवर होत असलेलं धर्मांतरणाचं जे अडचण आहे, त्याच्यावर जे दबाव आहे, त्या दबावासंदर्भात मागच्या आठवड्यात पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौकशी समिती नेमली असता त्या चौकशी समितीसमोर जे पीडित मुली आहे त्या मुलींना सोडून दुसऱ्याच विद्यार्थिनींचं त्या ठिकाणी चौकशीसाठी त्या समितीसमोर उभं केलेलं आहे। एक प्रकारे त्या ठिकाणी जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत त्यांचा पाठराखण करण्यासाठी इथले कोणीतरी प्रयत्न करत आहेत। त्यासाठी आम्ही CP साहेबांना निवेदन केलं आहे, जे खरंच पीडित विद्यार्थिनी आहेत त्यांच्या या चौकशी अहवालामध्ये त्यांचं जे सत्य घटना आहे ते त्यात यावं आणि जे आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी आम्ही CP साहेबांना रीतसर आज आम्ही पत्र दिलेलं आहे। ज्या मुलींवर हे सगळं अत्याचार घडलेला आहे त्या मुलींनी या चौकशीत यावी असं आम्ही विनंती केले। CP साहेबांनी या तिन्ही विषयावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहेत। त्यासाठी आम्ही सर्व हिंदू समाजातल्या बंधूंना विनंती करतो की असला कुठल्याही प्रकारच्या लव जिहाद, धर्मांतरणाने लँड घ्यायचे विषय असतील ते सकल हिंदू समाजापर्यंत आपण आणावी आणि निश्चिंत यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत। जय श्रीराम। जय श्रीराम। बापूजी नगर येथील जीजस गॉस्पेल चर्च हे चर्च नसून समाज मंदिर आहे। 2007 साली आमदार फंडातून समाज मंदिर बांधलेलं होतं
आज समाज मंदिरला दत्तात्रय उर्फ यवान कानेपागोल या व्यक्तीने समाज मंदिरला चर्च रूपात कन्वर्ट केला आणि आज यवान कानेपागोल मूळचा मोची समाजाचा दत्तात्रय आहे. दत्तात्रय नाव बदलून यवान कानेपागोल झाला आणि मोची समाजाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून महापालिकेत कर्मचारी म्हणून कामाला लागला आणि तो फक्त सरकारी लाभासाठी मोची समाजाचा वापर करतो आणि नंतर कन्वर्ट झाला. हे फसवणूक आहे, हे गुन्हा आहे. दत्तात्रय उर्फ यवान कानेपागोल यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, जात पडताळणी तपास झाली पाहिजे आणि समाज मंदिरला चर्च म्हणून कन्वर्ट केल्या प्रकरणी पण यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि काल कुठले तर पुढारी म्हणत होते की आमच्या ख्रिस्ती बांधवांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्रास करायला लागले, संघाचे लोक त्रास करायला लागले. ख्रिश्चन म्हणून जन्मणं पाप आहे का? अरे बाबा, ख्रिश्चन म्हणून जन्मणं पाप नाही आहे. ख्रिश्चन म्हणून हिंदू मोची समाजाचं आरक्षण घेणं हे पाप आहे, गुन्हा आहे. आणि या व्यक्तीवर, या इसमावर आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून गुन्हा दाखल करणार आणि आमच्या मोची समाजामध्ये आतापर्यंत 25 ते 30% समाज धर्मांतरित झालेला आहे. येत्या काळात 100% गर्भवापसी करू. जे लोक ख्रिश्चन म्हणून मोची समाजाचं फसवणूक करतात आणि मोची समाजाला सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या या लोकांना एकतर तुम्ही मोची समाजाला पत्र द्या. आम्ही हिंदू मोची समाजाला आम्ही मानत नाही, आम्ही ख्रिश्चन म्हणून वावरतो आणि तुमचं आरक्षण घेत नाही. जर ख्रिश्चन म्हणून वावरत असताना हिंदू मोची समाजाला आरक्षण घेत असाल तर आम्ही हिंदू राष्ट्र सेना तुमच्यावर कायद्यानुसार खटला दाखल करणार. याद रखा. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. सर्वप्रथम सोलापूर शहरामध्ये आज जर आपण पाहिलो तर प्रामुख्याने एक लक्षात येते की धर्मांतरणाचा जो विषय आहे, बापूजी नगरमध्ये सर्वात मोठा समाज म्हणजे मोची समाज जो हिंदू समाज म्हणून ओळखला जातो, त्यामध्ये 30% जे धर्मांतरण झालेलं आहे ते धर्मांतरण फक्त अडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली झालं असं मी उघडपणे म्हणतो. कारण जो माणूस एकीकडे राजकारणाचं बळ वापरून आणि दुसरीकडे आपल्या ख्रिस्ती धर्माचं बळ वापरून हिंदू लोकांना कन्व्हर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि समाजाच्या नावाखाली समाज मंदिर उभा करून त्या समाज मंदिरात ते आमदार असताना त्यांच्या निधीमधून त्या समाज मंदिराला देणगी दिली गेली आणि त्या समाज मंदिराचं आज मोठ्या प्रमाणात चर्च म्हणून रूपांतर झालेलं आहे. आणि त्या चर्चमध्ये कमीत कमी आतापर्यंत 30% समाजा धर्मांतरण झालेलं आहे. ही गोष्ट सातत्याने हिंदू राष्ट्र सेना व हिंदू जनजागृती समिती याचा पाठपुरावा करत असताना समाजातील लोकांतून कळून आलं की लोकांनी त्यावरती आक्षेप घेण्यासाठी सुरुवात झाली आणि गेल्या 2 दिवसापूर्वी महापालिकेने त्यांच्यावर चौकशीचा आदेश काढला. हे लक्षात येताच आडम मास्तरांनी व तो कानेपागोल जो फादर आहे या दोघांनी मिळून रातोरात चर्चवरील जे क्रॉस आहे तो काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अर्थात चर्च असल्याचे पुरावे नष्ट करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. याच्या पलीकडे जाऊन आमच्या कानावर अशी बातमी आलेली आहे की चर्चमध्ये ज्या आत काही गोष्टी होत्या जे चर्च म्हणून ओळखल्या जात होत्या त्या गोष्टीही पुसण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. तर आम्ही आज या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आणि तसेच आपले सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देत आहोत की यांच्यावरती ज्यांनी हे चौकशीचे आदेश असताना देखील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा लोकांवरती कठोर कारवाई व्हावी. आणि जो कानेपागोल आहे तो मोची समाजाचं आरक्षण घेऊन त्याने नोकरीचा लाभ घेतलेला आहे व तो आज ख्रिस्ती म्हणून धर्मांतरण करत आहे. अशा लोकांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग अहिल्यानगर येथे वास्तवात असतात. तिथं त्यांच्यावर गुन्हे हल्ला किंवा त्यांच्या जीवितास धोका असं काही जण पाकिस्तान म्हणत त्यांना सोशल मीडियावर धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत. कारण की ते पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या हिंदुत्वाच्या कार्यामध्ये फिरत असतात आणि त्या अनेक वेळेला जिहादीचे मुद्दे उचलून धरलेले आहेत. त्यासाठी
आम्ही त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं यासाठी आम्ही CP साहेबांना निवेदन दिलं आहे. CP साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही वरती गृहमंत्रालय तुमचं निवेदन पाठवू. जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय. आज आम्ही सकल हिंदू समाज, हिंदू राष्ट्र, हिंदू जनजागृती या संघटनेच्या माध्यमातून CP ऑफिसला आज आम्ही आमच्या विविध प्रश्नासाठी आम्ही निवेदन दिलं. पहिला प्रश्न असं होतं विषय जे आमचे बापूजी नगरमध्ये समाज मंदिरला अक्षरशः तिथं चर्च केले आहे, अनलिगली असा चर्च तिथं बनवून धर्मांतरचं काम होतो. जे आडम मास्तरचे पिलावळ आहे, पिलावळच्या माध्यमातून लोकांना धमकी देणे, लोकांना धमकी देऊन धर्मांतर करणे असे अनेक प्रकार आमच्या या बापूजी नगरमध्ये घडतो. खरं तर आमचं हे मोची समाज पूर्वजी काळापासून जांबुनी महाराज सनातन हिंदूचे ते होते, त्या माध्यमातून हिंदू मोची समाज म्हणून असं होतं ते पुसण्याचं काम जिहादी वृत्तीच्या लोक हे जे आडम मास्तरची पिलावर धर्मांतरच्या माध्यमातून करत आहे. असं आम्ही कधीही खपून घेणार नाही. येणाऱ्या काळात जर विषय धर्मांतरचं झालं, आम्ही जैसे तैसे उत्तर आम्ही आमच्या संघटनेमार्फत देऊ. जय श्रीराम.